नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये अस्मिता एक सायलीसाठी चोरून चिठ्ठी किचनमध्ये ठेवते आणि समोर डायनिंग टेबलवर जाऊन बसते। तेवढ्यात सायली ही काम आवरण्यासाठी किचनमध्ये येते आणि समोर तिला ती चिठ्ठी दिसते। तेव्हा ती चिठ्ठी वाचते आणि सायलीला वाटते की ही पूर्णाई आजीने लिहिलेली चिठ्ठी आहे की पूर्णाई आजीला मंदिरात जाण्या अगोदर त्यांनी असे कल्पना आणि विमलला सांगून ठेवले की चिठ्ठीमध्ये की मला मंदिरात येऊपर्यंत तुम्ही माझ्यासाठी तांदळाची उकड बनवून ठेवा। तेव्हा सायली विचार करत असते की नेमकं पूर्णाई आजीने अशी चिठ्ठी का लिहून ठेवली असेल। त्यांनी तर आईंना हे सर्व सांगितले सुद्धा असते, परंतु आई नक्की कामात असतील म्हणून त्यांनी हे आईंना सांगितले नसेल आणि त्या अशी चिठ्ठी लिहून निघून गेल्या असतील। तर सायली म्हणते की मी आता आईंची वाट कशाला बघू, मीच त्यांच्यासाठी तांदळाची उकड बनवून ठेवते। म्हणून सायली ही तांदळाचा डबा शोधण्याचा प्रयत्न करत असते। अस्मिता मात्र समोरच असते। तेव्हा अस्मिता विचारते की काय करतेस ग। तेव्हा लगेच सायली म्हणत असते की मी तांदळाचा डबा शोधते, कारण बहुतेक विमलताईंनी तो डबा वरती ठेवला असेल। तेव्हा अस्मिता म्हणते की मला कॉफी लागत होती, परंतु तू आता कामात आहे, जाऊन दे, म्हणून तुझे काम तू कर। तेव्हा सायली समोर तो स्टूल असते तो घेते आणि त्यावर चढणार तर लगेच सायलीच्या लक्षात येते मी जर स्टूलवर चढली तर आई पुन्हा रागवतील, त्यामुळे मी आता काय करू। म्हणून ती अस्मिताला म्हणते की अस्मिता ताई, मला प्लीज तांदळाचा तेवढा डब्बा काढून देतात का। तेव्हा अस्मिता म्हणते की मी असले काही उद्योग नाही करणार आणि विमल जर आली ना तेव्हा ती करेन हे सर्व, तू सुद्धा असे काही उद्योग करू नको। सायली म्हणत असते की आहो त्या उन्हातून येतील, त्यांना त्रास झाला असेल, कशाला त्यांना त्रास द्यायचा। तर सायली मनात विचार करते की कधीतरी मला हे पूर्णाई आजीसाठी काहीतरी करण्याची संधी मिळते आणि मी तर तशी प्रेग्नेंट नाही, म्हणून मी स्वतःच तो डबा काढते। असा विचार करत ती स्टूलवर चढणार तर इकडे प्रियाही लगेच पूर्णाई आजीच्या मागे धावतच येते। प्रियाने विचार केलेला असतो की त्या किल्लेदाराच्या मनातील जे काही विपुलचं भूत आहे ना ते ही म्हातारीच काढण्यासाठी मला मदत करेल, म्हणून ती लगेच पूर्णाई आजीला आवाज देते आणि घाईने पूर्णाई आजीजवळ येऊन तिची दर्शन घेते। प्रिया नाटक करत म्हणते की पूर्णाई आजी, तुम्हाला न भेटताच चालली आणि तुझं आणि बाबांचं बोलणं काय आहे ते मी सर्व ऐकले आणि या घरामध्ये काय चालू आहे ते सुद्धा तुला समजलेच असेल आणि पूर्णाई बाबा माझे लग्न जमवतात आणि तुझ्या घराशी माझं काय नातं आहे हे तुला चांगलेच माहिती आहे आणि त्या घरामध्ये नाही आले तर मला अजिबात करमत नाही। मी जर भलत्याच घरी लग्न करून गेले तर तुमच्या घराशी असलेलं माझं नातं कायमचं संपून जाईल आणि मी खरंच परकी होईल, कारण त्या घरामध्ये आल्यानंतर मला माझ्या आईच्या कुशीत शिरल्यासारखे वाटते। तेव्हा पूर्णाई म्हणते की तुझ्या बाबांच्या मनात तुझ्यासाठी भलं आहे, त्यामुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला तो योग्य घेतला आणि मी तुझ्यासाठी आता काहीच करू शकत नाही बाळा। पूर्णाई प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की तुझ्या पाठीशी तुझ्या आईची पुन्नाई आहे, त्यामुळे तुझं सर्व काही चांगलंच होईल बाळा। तर प्रियाला आणखीनच धक्का बसतो। असे बोलून पूर्णाई तेथून निघते तर प्रिया मनात विचार करत असते की या सायलीच्या प्रेग्नेन्सीने मी तर आणखीन गोत्यात आले आणि त्यामुळे माझ्या डोक्यावर अक्षदा तर पडणार नाही ना, याची तिला भीती वाटत असते। त्यानंतर इकडे सायली ही स्टूलावर चढते तर अस्मिता म्हणते की अगं तू नको ना स्टूलावर चढू, आणि आई आली तर मलाच मम्मा रागवेल, त्यामुळे मी स्टूल धरून उभी राहते। तर अस्मिताला तिचा प्लॅन हा सक्सेस करायचा असतो। तेव्हा सायली डब्बा काढण्याचा प्रयत्न करत असते आणि तिचे पाय हे वरती झालेले असतात तर लगेच अस्मिता ही स्टूल मुद्दाम काढून घेते आणि सायली पडणार तोच लगेच अर्जुन चैतन्य तेथे आलेले असतात आणि अर्जुन जोरात सायली असे ओरडून लगेच सायलीला अलगद असा झेलतो। अस्मिताचा मात्र पोपट बनलेला असतो आणि चैतन्य हे सर्व बघत असतो तर कल्पना येते आणि कल्पना म्हणते की सायली काय ग, काय केले हे तू सर्व, तुला मी सांगितले होते ना वर चढू नको। तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन एकमेकांकडे रोमांटिक होऊन बघत असतात तर अस्मिता गुपचूप तेथील ती चिठ्ठी घेते। त्यानंतर लगेच सायली म्हणत असते की अर्जुन सर प्लीज मला खाली सोडा ना। तेव्हा अर्जुन हा रोमांटिक होऊन सायलीकडेच बघू लागतो। तेव्हा कल्पना ही अस्मितावर ओरडते आणि तू येथे होतीस, तू सायलीला का वर चढण्यासाठी सांगितले। तेव्हा अस्मिता म्हणते की माझा काय संबंध, मीच तिला सांगत होते की वर चढू नको, आई रागवेल।
अस्मिता म्हणजे की अगं सायली सांग ना तू, मी तुला ओरडत होते. तेव्हा सायली म्हणते की हो अस्मिता ताई मला सांगत होत्या, परंतु मला खूप घाई होती. तेव्हा लगेच अर्जुन विचारतो की कसली घाई, तू जर आता पडली असती तर काय झाले असते. तेव्हा लगेच सायली म्हणत असते की अहो पूर्णाई आजीने तशी चिठ्ठी लिहून ठेवली होती की मंदिरात जाण्या अगोदर त्यांना जी काही तांदळाची उकड लागत होती म्हणून ती बनवण्यासाठी मी प्रयत्न करत होते. तेव्हा कल्पना म्हणते की कुठली चिठ्ठी, दाखवती चिठ्ठी कुठे आहे ती. तर सायली म्हणते की हो इथेच होती, म्हणून सर्वजण ती चिठ्ठी शोधत असतात. तर अर्जुन मात्र अस्मिताकडे बघत असतो. ती चिठ्ठी काही सापडत नाही. सायली म्हणते की आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, चिठ्ठी येतेच होती. तेव्हा कल्पना म्हणते की चिठ्ठीमध्ये कुणाची नावे होते. तेव्हा सायली म्हणत असते की तुमची आणि विमलची. तेव्हा लगेच अर्जुन म्हणत असतो की आता तू मम्माला जास्त ओरडायला लावू नको, स्वतःची जास्त काळजी घे. तेव्हा मात्र अर्जुनचे लक्ष अस्मिताकडे जाते. अर्जुन विचारतो की अस्मिता ताई तू तर काही केले तर नाही ना. तेव्हा अस्मिता म्हणते की एकदा कानफट्या नाव पडले ना सर्वजण संशय घेत असतात, मी काही केलेले नाही. तेव्हा लगेच परिस्थिती संशय घेण्यासारखीच आहे आणि सायली वर चढत होती तेव्हा तू फक्त बघत होती का, असे कल्पना अस्मिताला विचारते. त्यावर लगेच अर्जुन हा स्टूल धरून सायलीला वर चढण्यासाठी मदत करत होतीस. तेव्हा कल्पना म्हणते की काय, आणि अस्मिता तुला थोडीशी सुद्धा अक्कल नाही का ग. अस्मिता लगेच रागवते आणि सायली तुला मी म्हणत होते पण तू माझं काही ऐकले नाही, तुझ्यामुळे आज सर्वजण मला ओरडतात, असे बोलून अस्मिता रागाने आतमध्ये निघून जाते. तर कल्पना सायलीच्या हाताला धरते आणि परत जर तू माझं ऐकलं नाही तर मी खाणं पिणं सोडेल, असे ती सायलीला म्हणते. तर चैतन्यला आणि अर्जुनला खूप हसू येत असते. तेवढ्यात पूर्णाई आजी येते. पूर्णाई आजी म्हणते की अगं कल्पना, तिचा व्यायाम होणे हे तिच्या बाळासाठी आणि तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तू जर तिला असेच बसून ठेवले तर तिचं कचाकडीची बाहुली होईल. आमच्या काळामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी घरकामापासून सर्व काही कामे हे बायका करायच्या, त्यामुळे तुझ्या ह्या हट्टापायी तू तिचं नुकसान करू नको. तर सायली पूर्णाईकडे बघतच असते. कल्पना म्हणते की सॉरी पूर्णाई, परंतु मी तिला एक काम करण्यासाठी सांगितले तर ती 10 काम करत असते, म्हणून मला तिच्यावर असे रागवावे लागते. पूर्णाई म्हणते की तिला जे आवडते ना ते तिला अगदी तिच्या मनासारखे करून दे, असे बोलून पूर्णाई खुश होऊन आतमध्ये निघून जाते. तर कल्पना म्हणते की सायली बघ, आज मी रागावल्याने एक फायदा झाला. पूर्णाई आजी तुझी बाजू घेऊन चक्क मला रागवल्यात आणि तुझं बाळ येईन ना तेव्हा ते नक्की पूर्णाई आजीला खुश करेल आणि तुझ्यावरचा राग नक्की त्यांचा निघून जाईल. तर सायलीला सुद्धा आनंद झालेला असतो. त्यानंतर इकडे अस्मिता आणि प्रिया एकमेकींना भेटतात. अस्मिता म्हणत असते की अगं मी इतका प्लॅन सक्सेस केला होता, ती सायली तोंडावरच आपटणार होती, परंतु तो अर्जुन एका राजकुमारासारखा घोड्यावर आला आणि त्या सायलीला अलगत्याने झेलले. सर्व प्लॅन हा फ्लॉप झाला. तेव्हा प्रिया म्हणत असते की आपलं हे जे काही प्रेग्नन्सीचं नाटक करतो ना ते आपल्याच अंगाशी येणार, म्हणून प्रिया खूपच घाबरलेली असते. त्यावर प्रिया म्हणते की पूर्णाई आजी आज आमच्या घरी आली होती आणि तिने बाबांना एक निर्णय सांगितला की तिने आमच्या आणि अर्जुनच्या लग्नाचा आता विषय सोडला आणि ती आता सायलीला स्वीकारणार. ते ऐकून अस्मिताचे मात्र तोंड हे पाहण्यासारखे होते. अस्मिता म्हणत असते की ही प्रेग्नन्सी खोटी आहे हे समजल्यानंतर अर्जुन आणि सायली हे तोंडावर आपटतील आणि पूर्णाई आजी सुद्धा त्यांच्यावर खूप रागवेल. तर लगेच प्रिया म्हणत असते की अगं पण ते तोंडावर नाहीच आपटले तर काय करायचे, आणि त्या दोघांनी हुशारीने त्यातून जर सुटका करून घेतली तर काही खरे नाही. तेव्हा लगेच अस्मिता म्हणते की जरा व्यवस्थित बोल. तेव्हा आता पुढे काय करायचे म्हणून त्या दोघी वेगळाच प्लॅन करतात. त्यानंतर इकडे कल्पनाने बाळासाठी विणण्यासाठी लोकर आणलेली असते. तेवढे तेथे सायली येते. सायलीला म्हणते की अगं बरं झाली तू आली, आणि यातील कोणता कलर मी स्वेटरसाठी सिलेक्ट करू असे विचारते. तेव्हा लगेच सायली म्हणत असते की आई बाळ तर आत्ता शिक अजून आले सुद्धा नाही, तुम्ही तर लगेच लोकर आणण्याची तयारी सुद्धा केली. कल्पना म्हणते की पहिले 3 महिने खूप नाजूक असतात, मला तर आत्ताच सर्वांना पेढे वाटोशी वाटतात, पण नाही तसे नाही करू शकत, कुणाची नजर वगैरे लागली तर काय करणार. आणि खरंच आई होणे ही खूप महत्त्वाचे बाईचं सुख असतं आणि बाईचा दुसरा जन्मसुद्धा असतो, आणि मला हे सुख नक्की अनुभवायचं, आणि सायली खरंच खूप महत्त्वाचे असते हे सर्व. तर सायली ही
कल्पनाकडेच बघत असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला घेऊन हॉस्पिटलला आलेला असतो। डॉक्टर तिला चेक करत असतात, तेव्हा इकडे हे अस्मिता आणि प्रिया सुद्धा आलेले असतात आणि अस्मिता म्हणते की ती खोटी नर्स कुठे आहे ग, तिला जरा भेटून ये ना। तेव्हा लगेच प्रिया तिला भेटण्यासाठी जाते, तर अर्जुन हा बाहेर आलेला असतो आणि लगेच तो अस्मिताला तेथे बघतो आणि प्रियाला सुद्धा। तेव्हा लगेच अर्जुन सायलीला म्हणत असतो की मी तुम्हाला सांगितले होते ना, तुमच्या खोट्या प्रेग्नन्सी हातमागे या अस्मिता ताई आणि प्रिया यांचा दोघींचा हात असणार। मी त्यांना हॉस्पिटलमध्ये बघितले आणि नक्की हे त्यांचेच कारस्थान असणार आणि आता रिपोर्टसुद्धा हे नॉर्मल आलेले आहेत। तेव्हा आता सायलीला आणि अर्जुन मिळून प्रिया आणि अस्मिताची चोरी सर्वांसमोर कशी उघड करतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।